मंडळी, मनोरंजनाची क्षितिज पार करत हास्याचा बेट शोधायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. विनोदाच्या लहरींवर स्वार होणाऱ्या सगळ्या कोलंबसांचं अर्थात हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. त्यांना कौतुकाचं प्रोत्साहन देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सईद आंबळकर आणि महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. मंडळी, सालबर्डी या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ आज आपल्या जत्रेत सहभागी झाले. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. अष्टपैलू अभिनेते कमलाकर सातपुते, गुणी अभिनेता अंशुमन विचारे, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत, अष्टपैलू अभिनेते चित्तरंजन गिरीसर, या सिनेमाचे दिग्दर्शक रमेश चौधरी आणि सालबर्डी सिनेमाचे निर्माते राम जाधव सर. तुम्हा सगळ्यांचं जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, नशीब श्रेष्ठ की मेहनत, आता यावर इथे रंगणार आहे चर्चासत्र. चला बघूया कलाकारांची ही मेहनत हास्याचं नशीब कसं फुलवते ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. ओ नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. केम छो? ओ अंटे वाम मम्मा 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 मम्मा. काय नक्की होतंय? नमस्कार, मी श्यामसुंदर राजपूत तुमच्या सगळ्यांचे गहिर भलतं जबरदस्त स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे MJ महाचर्चा. तर मंडळी, तुम्हाला तर माहिती आहे बा, या कार्यक्रमात आपण दोन मान्यवरांना बोलवतो आणि सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांना कसे खाऊ का गिळू करतात, तसं त्यांना एकमेकांसोबत कच 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 झुंजायला लावतो. आणि त्या नादात जो मुद्द्याचा गरगट्टा होतो बा, त्याला 5-50 जाहिरातींसोबत विकून टाकतो. आणि असं विकतो की लोक कालचा मुद्दा विसरले पाहिजे, आणि उद्या असा मुद्दा काढतो की लोक आजचा मुद्दा विसरले पाहिजे. तर मंडळी, आज अशाच एका रद्दड दलिंदर मुद्द्यावर आम्ही चर्चा करणार. आजचा आपला विषय बा, यशाचं रहस्य काय आहे बा? कष्टाची साथ, नशिबाचा हात. आणि या मुद्द्यावर कॅट PPT आणि केमिनीवरून ढापलेले पण वास्तवाशी 2 रुपयाचा पण संबंध नसलेले पचपचित गुळगुळीत दर्जाचे मत मांडायला दर्जाचे मत मांडायला दर्जाचे रिकाम टेकडे मान्यवर इथे आलेले आहेत. आणि त्यांचे मी एक टाळी वाजवून जोरदार स्वागत करतो आणि त्यांना अशी विनंती करतो की आपल्या टिचभर कर्तृत्वाची पिचकारी ठुसठुस करून प्रेक्षकांच्या तोंडावर अशी पुचूकन मारावा. काय काय पद्धत आहे ही ओळख करून द्यायची? माझी पद्धत आहे. डिसेन्सी वगैरे काय आहे का नाही? अरे कशाची डोंबल्याची डिसेन्सी हो? माझ्याबद्दल बोलताना कोणी डिसेन्सी वापरतं का? गोस्वामी सर तर तोंडाला येईल ते मग. हा आमचा अभिनयाचा वेड बिगार म्हणे. हा अभिनय करायला लागला की रंगदेवता मांडीत डोकं खुपसते म्हणे. सोड रे फील्ड, सोड रे, जाय रे. आता मी डंबेल मारतो तर माझी बॉडी थोडी स्टीप आहे. मला म्हणतात, श्याम्या तुझ्यापेक्षा पुतळा लवचिक आहे म्हणे, तो चांगला अभिनय करेल म्हणे. अरे बापरे, कसं तरी होतं. काय झालं? काय तुम स्वतःबद्दलच बोलणार आहात का? नाही. मुद्दा काहीतरी विषय आहे ना आपला. आम्हाला कशासाठी बोलवलं इथे? हा यशाचं रहस्य काय बा? यशाचं रहस्य काय? अरे मॅडम, त्याच्या आधी आपण ओळख करून घेऊ. चेतनाजी. म्हणजे ओळख. हा, नमस्कार. हा. मी अखिल भारतीय आज करू कष्ट उद्या करू आराम
या संघटनेची राष्ट्रीय अध्यक्षा चेतना भट. ओहो क्या बात आहे क्या बात आहे एकदम ओळख करून दिली आहे तुम्ही धन्यवाद धन्यवाद. रोहितजी नमस्कार. हम्म. मी अखिल भारतीय नशिबातच असला आराम तर कशाला घंट्याला करायचं काम. या संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष रोहित उर्फ सावत्या माने फ्रॉम सातारा. वा 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 रोहितजी एक सांगू का काय? तुमच्यात एक लेझी इलेगन्स आहे बा हा तर हा आणि नमस्कार मी अखिल भारतीय अरुण मोरे यांना करू द्या आराम पाठांतर करायला आहे ना श्याम. या संघटनेचा अध्यक्ष श्याम सुंदर राजपूत. वा. तर यशाचं रहस्य काय आहे बा कष्टाची साथ की नशिबाचा हात रोहितजी विषयच नाही नशिबाचा हात. कशावरून तुमच्यावरनं म्हणजे म्हणजे तुमच्यावरनं. माझ्यावरून अरे तुमच्यात असं काय आहे की तुम्ही येतात नशिबावरूनच आहे तुम्ही. तुम्ही का सुरुवातीलाच माझ्यावर घसरायचं ठरवलंय का अरे मग विषय काढताना ठरवायला पाहिजे होतं की तुम्ही तेव्हा कळायला पाहिजे होतं तुम्हाला. इथं लगा 80-90 लोक येऊन ऑडिशन देऊन जाते ती या त्यांचं मामला काय होत नाही. ह्यांच्यात असं काय आहे की इथं फक्त काढायचं राहिलाय म्हणून एवढी वर्ष इथं येऊ माणूस. नशिबात आहे तुमची. तुम्ही मुद्द्याच्या बोलाव अरे बापरे. मी इथे माझ्या टॅलेंट वर आहे. कशाच टॅलेंट कसलं टॅलेंट कसलं पाठांतर ओके ओके हा. काय संपलं स्किट? नाही. अहो, असं काय करता तुम्ही मी म्हणजे ऐराणी भाषा बोलतो मी खानदेशचा एकमेव प्रतिनिधी आहे मी म्हणजे तसा हेमंत असतो अधून मधून नाही असं नाही तो असतो पण कसं मी ऐराणी बोलतो बोलण्याची कला आहे बा माझ्याकडे. अरे एका माणसानं 4 वर्ष बसवून मारून मुटकून शिकवलंय तुम्हाला. तुमचं काय आहे त्याच्यात तो. अरे छत्रपती संभाजीनगरला राहून धुळ्याच्या भाषेवर करिअर झालेला माणूस आहे हो. गुत्तू पडा नशीब नाही तर काय आहे तुमचं. जास्त बोलू नका तुम्ही काय बाई बोलताय काय बोलताय लागा अरे तुम्ही. मूळचा खानदेशचा आहे मी हं. माझ्या वडिलांचं गाव 40 गावच्या पुढे कचगाव आहे ते गाव आहे माझं हा ना भाषा शिकायला काय कष्ट घेतले माझ्या मला माहिती ते आम्हाला माहिती. आहे आणि तुम्ही काय बोलता हो काय? तुम्ही तर तुमचीच एक भाषा मारत राहता नेहमी त्याच्या पलीकडे काय येतं तुम्हाला माझ्या नादाला लागू नका. मी लय येडा माणूस आहे. हा, येडा माणूस. बाल्या बाल्यानं याड लावतोय. माझा विषय सोडा तुम्ही. माझ्याकडे जावई बघा. आहे ना तुम्ही बघा मुळात आहे ना मी इथे नशिबाने आहे का मेहनतीने हा मुद्दाच नाही ना जनरल बोला मुद्द्यावर या विषयावर या काय काय चाललंय यांचं? कोण आहेत हे? हा? रोहित माने हे माहिती हो मग पण तुम्ही इथे मान्यवरांना बोलवताना त्यांचा त्या विषयात अभ्यास आहे की नाही त्यांची पात्रता आहे की नाही हे चेक नाही करत का? ए, पात्रता कोणाची काढताय पात्रता कोणाची काढताय तुमच्या काय बापाचं खाल्लंय मी. बाप का काढताय माझा? पात्रता काय बोलताय तुम्ही. माझा बाप का काढला? पात्रता म्हणजे काय असते पात्रता काढताय तुम्ही. पात्राला काय करताय? बाप का काढलात माझा? बाप काढणार तुम्ही. त्यांना माफी पात्रता काढली की मी बाप मागायला काढणार. माफी मागायला सांगा. कसली माफी मागायची. माफी मागा. नाही माफी मागत. मागा माफी. अरे मी नाही मागत. चल माफी मागा. अरे हाड नाही मागत माफी. हाड हाड म्हणताय तुम्ही मला हे यांना भाषा नीट यांना माफी मागायला सांगा. अहो, जाऊ द्या ना. माफी मागायला सांगा जाऊ नाही द्या. चर्चा पुढे जाणार नाही. नाही थांबा ना थांबा चेतनाजी थांबा ना वा वा. रागावल्यावर भारी दिसता बरं का रोहितजी असं तुम्ही डायरेक्ट बाप नका काढू ना हो. ते वाईट दिसतं ना मग ह्या पात्रता काढतात ते चालतंय तुम्हाला. सोडा ना काय पात्रता काय सोडा ना तुम्ही बिला का त्यांचीच कड वाढताय. अरे नाही ना काय ग बसा मला माहिती आहे सगळं. काय यायला बोंबलायला आम्ही पुरुष म्हणून जन्माला आलोय ना इथंच आमचं नशीब फुटलेलं आहे. रोहितजी मुळात स्त्री का पुरुष हा मुद्दाच नाही आजचा हा यांना सांगा. नशीब की मेहनत याच्यावर बोला मुद्द्यावर राहा शामराव मुद्द्यावरच आहे हा. मी विषयावरच आहे. सांगा आता तुमच्या समोरच एक उदाहरण आहे. हम्म. तुमचा देव समीर चौगुले हा त्याला बिबट्या प्रिंटची साडी नेसवून समोरच्या खुर्चीवर बसावला आता कोण बघल का त्याला. गंध पटक दिसेल ते इडीस. नाहीच बघणार कोण. हा. कळलं का त्याच्या नशिबातच नाही तिथं बसणं. नाही ती नशीब फक्त एकाच आहे हा. तामणकर बाईंचं. हा. त्यांनी तिथं बसून हसायचं हा. आणि ह्यानं त्यांना हसवायला इथं मरमर करायची. त्याच्या नशिबात फक्त
नुसतं कष्ट करणं आहे आणि त्यांच्या हसून पैसे कमावणं. अरे बापरे, असं आहे का? असंच आहे तर कसं आहे तर हो का? मग अहो त्यात ती सोडा, चला त्यांचं जाऊ द्या. चला आता तुमची ती आरोही. चार महिने झाले ती. 4 महिने झाले ती बाईनं एक वळ गायली नाही. तरी बी बाई टेचात बसली गाय का म्हणून मांडी टाकून बसती. आणि त्याला म्हणतात नशीब. तिची मस्त तयारी आहे कष्ट करायची, पण नशीबच तिला कष्ट करून देत नाही. म्हणजे का बरं? का बरं? गाण्याचे राईट्सच नाहीत ना. नाही जाईल गाण्याचे राईट्स. अहो ते चॅनलवाले तिकडे मरमर करतात या गाण्याचे राईट्स मिळवण्यासाठी, केवढं कष्ट करतात या. पण हिचं नशीब त्यांच्या नशिबाच्या आडवं येते. सगळ्या नशिबाचा खेळ असतो हिच्यावर. नशीब महत्वाचं आहे आयुष्यात. नाही, रोहितजी, माझ्या लक्षात आलेलं आहे की आज तुम्ही इथल्या इथे गोल गोल फिरताय बा. काय कळला बोल- तुमचा मुद्दा? कळला. चेतनाजी, आ? बोला बा, मुद्दा मांडा. काय मुद्दा मांडू मी याच्यावर? काहीतरी हे मी बोल. काय बोलणार ह्याच्यावर? म्हणजे हे ज्या गोष्टीला सई तावणकरांचं नशीब म्हणतायत ना, ते त्यांनी 2-2 दशक मेहनत करून मिळवलेलं आहे. खरं. अहो, एका कॉमेडी शोची सूत्रसंचालिका ते दुसऱ्या कॉमेडी शोची जज, हा प्रवास आम्ही बघितलाय त्यांचा. वा वा वा. आणि या प्रवासात त्यांनी अभिनयाचे असंख्य डोंगर पार केलेले आहेत. तो अभिमान आहे आम्हाला त्यांचा. आम्हाला पण आहे, आम्हाला मग? पण आहे. मला बी आहेच की हो. हा. मला तर सगळ्यात जास्त आहे. मला तर सगळ्यात जास्त आवडते त्या. मला पण हा. मला लय अभिमान आहे त्यांचा. मला त्यांना काय म्हणायचंच नव्हतं. मग? मला त्या समीर चौगुलेचं नशीब किती पांडव आहे ती सांगायचं होतं. माझा मुद्दा तिकडे होता. तुम्ही म्हणून घेतली त्यांची. मुळात कष्ट हे वास्तव आहे. कष्ट? नशीब असं काही नसतंच हो. काय फक्त कल्पना आहे, थोतांड आहे सगळं. थोतांडे. हो. म्हणजे कष्ट न करणारा माणूस आहे ना, तो नेहमी नशिबाला दोष देतो. असं का? आणि जे माणसं कष्ट करून यश कमवतात ना, त्यांना ते नशिबाने मिळालंय असं वर म्हणतो परत. अच्छा. अहो, कष्ट न करता जे लोक नशिबावर अवलंबून राहतात ना, ते शेवटी अंधश्रद्धेकडे वळतात. भोंदू बुवा बाबांकडे वळतात. स्वतःचं भविष्य खराब करून टाकतात. हो, आपण बघितलीत ना, कितीतरी उदाहरणं आहेत सध्या. खरंय खरंय. आणि याच्या उलट जो माणूस कष्ट करतो ना, कष्टावर विश्वास ठेवतो, तो याच्या नादी कधीच लागत नाही. त्याला कधी ना कधीतरी यश मिळतच हो. म्हणून कष्टाला पर्याय नाही. अरे आहा, एकदम असं जोरदार, वास्तवाला असं स्पर्शून जाणार, हृदय भेदक असं प्रत्युत्तर दिलंय तुम्ही. धन्यवाद. काय नाही काय नाही. नाही? तोंडाला येईल ती बोलते ते. आ? तोंडाच्या वाफा आहे त्या अहो, नुसत्या. काय बोलताय? अरे मी काय आयुष्यात कष्ट कमी केली ती का? दगड काय झालं नाही माझं. म्हणजे काय? आता हिथं मी 4-5 वर्ष झालं नको एवढं कष्ट करतोय. असं? मर करतोय मी. 1 मिनिट. हा आता थोडासा लेट येतो. आहा. ठीक आहे. महत्वाचं नाही, ती महत्वाचं नाही. कष्ट कमी करतोय का? नाही, करताय. मला नेते ती का कवा परदेशात? मला नेतील का परदेशात? नेते ती का मला? नाही. का नाही ती नेत? कारण माझ्या नशिबातच नाही. नशिबात कोणाची आहे? कोणाच्या? तुमचं ती बारका आहे का? दत्तू मोरे. त्याला तर तिच्या आईला बियाण्याला दाढी पण माझ्यापेक्षा कमी आहे. तरी त्याला नेत. अरे त्याच्याकडे असं काय आहे जे माझ्याकडे नाही? हा? आणि माझ्याकडे जी आहे ती त्याच्याकडे आहे का? नाही नाही आहे का? रोहितजी. पण त्याला घेऊन जाते ती का? कारण त्याचं नशीब आहे रोहितजी. म्हणून त्याला घेऊन जाते अरे ती. तसं नाही, तो प्रोडक्शनचा पण माणूस आहे ना हो. अरे बरं चला ती जाऊ द्या. चला ती प्रोडक्शन वाला आहे त्याचं सोडा. चला आता तुमची ती चेतना भट. त्यांच्या काय? ती चेतना भट त्या समीर चौगुलीचं कुठलं ती स्किट तुमचं? लोचन मजनू. लोचन मजनू मध्ये फक्त हाय म्हणून तिला घेऊन जाते ती. 1 मिनिट. बस ही नशीब आहे त्या बाईचं. नशीब नाही, प्रचंड मेहनती मुलगी आहे ती. हा? मेहनती. आणि 1 मिनिट, तुम्ही एवढं बोलताय ना, तुम्ही करा ना त्या लोचन मजनू मध्ये अविट रागिणी तुम्ही करा. मी मग? मी का बाय आहे का? हा? यार मी का आता साडी दिसून गाणी म्हणत बसायचं का मी? नाही ना. मला नाही गाणी बिनी म्हणा येत. नाही येत ना, मग? तिला येतात म्हणून ती तिथे आहे. नाही नाही, मॅडम 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 ऐका. बोलताय. त्यांना फक्त गाणंच येत नाही, त्यांना ऍक्टिंग पण चांगली चांगली येते. वेगवेगळ्या भाषा पकडता येतात. भाषा काय होतो, प्राणी पण पकडून घेतात ना त्या. अरे हुन्नरी आहेत त्या. हा, बोला बोला. श्यामराव असं काय नसतंय. तुम्हाला सांगतोय सगळा नशिबाचा खेळ आहे ह्यो. सगळा. परत. हो तर माझा आता तुम्हाला एक उदाहरण देतो. त्या बांबानीचं पोरग हा. ती त्या बांबानीच्या घरात जन्माला आलंय ही त्याचं नशीब आहे.
असं का? त्यानं काय कष्ट घेतले तिथं जन्म घ्यायला? हा, आता मी कुठे जन्माला आलोय? कुठे? तालुका फुटकवणे, मुक्काम पोस्ट चिल्लरवाडी. हे जे आयला गावाच्या नावाचं फुटकवणे आणि चिल्लर आणि पिल्लर आहे. काय ढेकळ आम्ही करोडपती होणार आहे कवा? आलो. अरे आमच्या बापाने साधीला का नवी चडी घेऊन दिली नाही आम्हाला कवा. ह्यांचा बापल्या काय जंगल विकत घेऊन देतो ह्यो भाग. रोजी तुम्ही चढी म्हणता ना, बलत बाहेर वाटत. काय बी वाजत गेला. काय चाललंय ना तुमचं काय? चड्डी त्याच्यात मजा नाही. चढी चडी चढी. चडी नाही. एक मिनिट एवढं आहे. काय भंपकपणा चाललाय तुमचा? चड्डी हा मुद्दा आहे इथे. चड्डी नाही, चढी चढी. बसा हो, मुद्द्यावर याव. त्यावर या ना. मी मुद्द्यावरच आहे. हा ना. एक बघा शामराव, तुम्हाला सांगतो, आपण साधं कुत्रं पाळताना लागा 10 वेळा विचार करतोय. हिला का हत्ती पळते ती या, बिबट्या वाघ बिग पळते ती या. हा, ही नशीब नाही तर काय हो, नशीबच आहे ही. शामराव, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय? आपण कुठं जन्माला येतोय हितनं आपलं नशीब सुरू होते. बाबा रोहितजी, तुमचं बोलणं कोणी ऐकलं ना, त्यांचा आहे ना कष्ट आणि मेहनत या शब्दांवरचा विश्वासच उडून जाईल बा. तुम्ही बंबानींच्या पोराच्या नशिबावर बोलताय ना? हो, त्या बंबानींच्या वडिलांनी रस्त्यावर वस्तू विकून साम्राज्य उभं केलेलं हो आहे. हो, केलं. कुठल्या श्रीमंत उद्योगपतीच्या पोटी जन्माला नाही आले ते. अहो, त्यांनी मेहनतीने भविष्य घडवलं आणि त्या भविष्याने पुढच्या पिढीला जगायला आधार दिला. आणि त्या पुढच्या पिढीने सुद्धा कष्टानेच साम्राज्य वाढवलं की. मग? ते बिबट्या हत्ती बित्ती पाळायचं म्हणतात ना, त्याच्यासाठी कष्ट नाही लागत. नाही, लागतात. मग मग हे बघा, मी परत एकदा सांगते, नशीब बिशीब असं काही नसतं. आणि असतं असं आपण जरी म्हटलं ना, तरी ते कष्टाने पालटता येतं. बापरे. कष्टाला पर्याय नाहीये हो. आता म्हणतात ना, काय? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. वाह, क्या बात आहे. किंवा प्रयत्नांती परमेश्वर, हा, हा, हा. किंवा थेंबे थेंबे तळे साचे. यामुळे उगाच नाही जन्माला आल्या हो. आपला आज आहे ना, तो आपला उद्या ठरवत असतो. माझं उलट आहे. माझा उद्या माझा आज ठरवतो. म्हणजे मला उद्या काय कामधंदा नसला नाही, आज रातच बसायचं, फुलटू एन्जॉय नुसता. आणि चुकून माकून जर दुसऱ्या दिवशी ड्रायडे असला का नाही, आजच बाटल्या भरून ठेवा, उद्या मजा. बेवडे तुम्ही, एक नंबरचे बेवडे. दारू ढोसले आणि त्यांच्या मुद्द्यामध्ये काय गुसू करताय माहितीये तुम्ही? काय, मला मुद्दा पूर्ण करू द्या ना. हा, मला एवढंच म्हणायचंय की आज जर आपण कष्ट केले तर उद्या फळ हे मिळणारच आहे. आणि आज जर आपण काहीच नाही केलं, हातावर हात ठेवून बसून राहिलो, तर उद्या काय मिळणार आहे? मग नशिबाला दोष देऊन आपण मोकळे. मला सांगा, प्राणी कधी नशिबावर अवलंबून बसलेत असं आपण बघितलं? नाही बा. वाघ कधी म्हणतो असेल हरित देईल खाटल्यावरी? नाही ना. नाही ना, त्याला माहिती आज जर मी शिकार केली नाही तर उद्या आपल्याला उपाशी मरावं लागणार. हा. कोळ्याचं उदाहरण घ्या. काय? कोळी 10 वेळा चढतो, परत पडतो, चढतो, परत पडतो, पण शेवटी जाळं विणतो ना. तो नशिबाला दोष नाही देत बसत. अरे पण ते कुळी एखाद्याच माणसाला चावतोय आणि त्याचा स्पायडरमॅन होतोय. प्रत्येकाच्या नशिबात नसतंय हो उलट लटकून किस करायचं. काय खरं सांगतोय मी. काय काय सांगा कोणा? नाहीच तर मला माहिती की. हो रोहितजी, अरे ते उलट सुलट सोडा हो. काहींच्या नशिबी तर किस करणंच नसतं ना. हा ना. देवाने ओट काय फक्त थुकायलाच दिले काय असं वाटतं. नुसतं लटकणंच असतं नशिबी. तुम्ही कुठे त्यांच्याबरोबर वाहवत जाताय हो? आबीती सांगतो, आबीती. आबीती. बाकी काही नाही. तुम्हाला सांगतो, मला एकदा हं. चॅटिंग करताना पकडलं होतं बापानं. 3 दिवस उलटा टांगला होता मला. अरे बापरे. पाद्या मार नुसता. एक मिनिट, ठीक आहे. मी ना आता तुमच्या लेवलला जाऊन तुम्हाला उदाहरण देते. म्हणजे तुम्हाला ससा कासवाची गोष्ट माहितीये का? अरे मी काय बारकं बरं काय का हो? कसा कसल्याच्या गोष्टी कसल्या सांगताय मला? काय तिच्या आलं बसतं माझी काय पत्राचा काय काढते द्यायला का तुम्ही? माझी लेव ह्यांची लायकी सांगू का मी आता? हो. माझी लायकी नाही काढायची. मग पत्राचा मग यांनी लायकी का काढली? लायकी काढणार मी. माफी मागा. अरे मग पत्राचा काढली माफी ना मागा. मी नाही मग मागा माफी. नाही मागायचं. माफी मागा. त्यांना माफी मागायला सांगा, नाही तर चर्चा पुढे जाणार नाही. आधीच सांगते. ऐका ना चेतनाजी, हे बघा तुम्ही दोघं आहे ना सेम बोलताय, फक्त भाषा वेगळी आहे. असं नाही, लोकांचा वेळ वाया जातो. हो का? हो. मग तुम्ही माफी मागा. मी का मागा माफी. अरे माझा काय संबंध? माफी मागा. अरे माफी मागा. माफी मागा. माफी मागा. अरे. माफी मागा. माफी मागा. माफी मागा. मागा मागा. माफी मागा. मागा. माफी मागा. माझे चुकलं, मी माफी मागतो. कानपट्टे फोडा माझ्या टाकल्यावर टप मारा. एकदाची आहे ना मस्ती जिरवून टाका माझी.
कुठून नशीब फुटलं आणि या दलिंदर चर्चेचा होस्ट झालो काय माहिती मी. हा ना. बघा आला का नाही नशिबाव, बघा आला का नाही नशिबाव. रोहित. आणताय तुम्ही नशीब, मला माहितीये तर. अरे माझ्या सोडा हो. तुम्ही पण भाषा माइल्ड वापरा ना. एका महिलेशी बोलताय तुम्ही, जरा कसं म्हणजे लायकी बिकी नाही काढली पाहिजे ना. या काढते पत्र तो उप. चेतनाजी मला हे म्हणायचंय की ससा कासवाच्या गोष्टीत कासवाच्या नशिबात काय लिहिलं होतं? काय. तो हरणार. हा पण त्यांनी कष्ट केले, मेहनत केली, तो चालत राहिला म्हणून तो जिंकला ना. अरे तो ससा बोंगाडा तिच्या आईला हावरा निघाला. तिच्या आईला खा खा गाजरा खाल्ली आणि डोंगांवर करून पडलं बी ना तिकडे. काय बोलतो. नेमकं त्या दिवशी मी कारखान्यावर गेलो होतो, नाही तर ऊसाचं दांडक काढून शेपडला असता त्याला मी. काय बोलता हो? अरे मग चित्र उभं राहिलं चित्र. अहो ते कासवाचं तर मला सांगूच नका. त्याच्या यायला बॉम्बला ती जिकू दे नाही तर मरू दे तिकडे, मला त्याची काही फरक पडत नाही. हा? चिकन कोण दिसतंय ससा. दिसतोय नाही. हो पुरी कुणाला पटते दे सशाला. चिकन्या बराला हो हो चिकन बरं. चिकन्याची पुरी वाटते दे. हो. आणि नशिबात असते ती, नशीब आपल्याला चिकन बनवते. हा. एक मिनिट. कितीतरी सुंदर मुली साधारण दिसणाऱ्या मुलांच्या प्रेमात पडतात तेव्हा मग पोरींचं नशीब फुटका आहे. त्यांच्या नशिबात नाही ती चांगली पोरं, त्यांचं नशीब फुटका आहे. हो, हो. नाहीतर काय. आणि कासवाचं ती सशाचं काय गोष्टी सांगताय बारक्या बरं आहेत तुम्ही. त्या कासवाचं तर सांगूच नका मला. नाही. त्याच्या यायला ती काय आकार उकार आहे त्याला. त्याच्या रेडा एवढा तो असा, त्याला पाय वाकडा असं चालतंय, फेंगडं फेंगडं त्याच्या यायला ती. नशीब त्याला 2 डोळं दिले तर म्हणून कळतंय तरी शिपुटन तोंड वेगवेगळं आहे म्हणून. आता शेमच वाट चाललाय आपल्याकडे दिवसभर नुसता चालतोच आहे. कशाचाही कशाशी संबंध लावता का हो तुम्ही? कासवाच्या दिसण्यावर आला तुम्ही आता. मी दिसण्यावर नाही, मी त्याच्या नशिबावरच बोलतोय अजून. नशिबावर? नशिबावरच बोलतोय मी. हा, मग काय तर. आता चला जाऊ द्या, मी माझं सांगतो तुम्हाला. माझं नशीब फळफळावं म्हणून एकदा एका बाबाला भेटलो तुम्ही. असं का? तो बाबा काय म्हणला मला, काय 21 नक्याचं कासव पाळ, नशीब बुम होणार तुझं. असं का? मला काय ना कासव गावलंच नाही ती. माझ्या नशिबातच नाही ना ती, त्याच्यामुळे गावलं नाही मला. हेच मी मगाशी हेच म्हणत होते. नशीब हे फक्त अंधश्रद्धा आहे हो. अंधश्रद्धा. हा. जेव्हा आपण नशीब नशीब म्हणून सोडून देतो ना, तेव्हा हे भोंदू बाबा बुवा आपल्याला गंडवायला मोकळे होतात. अहो, हे काय चाललंय सध्या महाराष्ट्रात? लाथ मारीन तिथे पाणी काढीन एवढे कष्ट करणारा आपला महाराष्ट्र, ओ दवावर ज्वारी पिकवणारा महाराष्ट्र या भोंदू बाबा बुवांच्या नादी लागतो. तो कशामुळे? नशीब नावाच्या अंधश्रद्धेमुळेच. ओ दुसऱ्यांचं नशीब सांगणाऱ्याला स्वतःला जेलची हवा खायला लागणार आहे हे नाही कळलं कधी? नशीब सुद्धा त्यांनाच साथ देतं ना ज्यांची कष्ट उपसण्याची तयारी असते. क्या बात आहे. काय वाजवू नका, नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत या. मी सांगतो तुम्हाला कसं का. आता आपण त्या नटनटी असते ती हिरो हिरोईन, त्यांचं इंटरव्ह्यू ऐकले ते का गावात? मग काय म्हणतात ती, काय. मला कवा वाटलंच नव्हतं की मी ह्या क्षेत्रात येईन. हा, हा. मला कवा वाटलंच नव्हतं की मी एवढा मोठा होईन. हा. अरे तुला वाटलंच नसतंय बेनिया, नशिबानं तुला मोठं केलेलं आहे. ह्याला पडत आणलंय तुला नशिबानं, कळलं का? बरीच लोक सांगते देऊ. आता किती त्या पुरी सांगते त्या की बाबा आमच्याकडं अमुक तमुक मोठे डिरेक्टर आले होते, मला त्यांनी आम्हाला सोसायटीमध्ये डान्स करताना बघितलं, मग मला त्यांनी मोठं काम दिलं, मग मी हिरोईन झाली, मोठी झाली. आमच्या पोरीला का इकडं मरमर करते ते, एकांकिका करते ते, राज्यनाट्य करते ते, केवढा स्ट्रगल करते ते. आणि नंतर काय करते ते, पोरग उलट धरून ही वायलिन वाजवते ते. पाणी पाणी. त्यांचं नशीब, काय बोलते? नशीब यांचं. नशिबाचा गेम आहे सगळा शामराव. माझा ऐका तुम्ही, माझा मुद्दा बरोबर आहे. नाही हे बघा, म्हणजे मी पण माझं पण नशीब दलिंदरेचे म्हणा. म्हणजे जेव्हा मला लवकर कुठे पोचायचं असतं ना, तर ट्रेनच लेट होऊन जाते. टॅक्सी पकडली तर ट्रॅफिक जाम लागून जातो, सगळीकडे रेड सिग्नल असतो. पावसाळ्यात मी रेनकोट नाही घातला तर बद्द पाऊसच पडतो, मी वल्ला चिंब होऊन जातो. आणि रेनकोट घातला तर म्हणतोस ऊन पडतं, आतल्या आत उकडलेला बटाटा होऊन जातो माझ्या. आता याला नशीब नाही म्हणायचं तर काय म्हणायचो? पॉइंट आहे. शक्यता म्हणायच्या. शक्यता. फक्त शक्यता आहे. प्रत्येक माणसाला असंच वाटत असतं की हे आपल्याच बाबतीत घडतंय. असं. हा. हे बघा, कधी कधी एखादा पाऊस पडण्यासाठी नशिबाला दोष देतो, कधी कधी दुष्काळ पडला म्हणून नशिबाला दोष देतो, कधी कधी एखादा ट्रेन चुकली म्हणून दोष देतो, मी तर कधीतरी ट्रेनच्या झालेल्या अपघातातून आपण वाचलो बुवा म्हणून नशिबाचे आभार सुद्धा मानतो. म्हणजे नशीब हे माणसाला न सुटलेल्या प्रत्येक कोड्याचं त्यांनी शोधलेलं ढोबळ असं उत्तर आहे फक्त. अरे बापरे, कसं काय सुचतं बाप तुम्हाला एवढं?
माझे सगळे मुद्दे ना तुम्ही तुमच्या विचाराच्या खोड रब्बरने अशा खरं खरं खोडून टाकले. वा 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 वा. हा. एवढं काय नाही एवढंही करू नका. तिचं काय नाही त्याच्यात लिहून दिलंय ती बोलती आणि तू रे तिचं काय कसं आहे तो? आता तिचं नशीब आहे आज म्हणून 4 चांगली वाक्य गेले का ना? माझ्या नशिबात नाही आज म्हणून आपलं मी माझ्या ह्याच्यावर मारून निघतोय आपलं बुद्ध पडा. चाललंय आपलं. तुम्ही काय कष्टाने वाक्य तयार केली आहेत? कष्ट आहेत त्याच्या मागे तुमचे? मी करतोय कुठं माझं बोलताय माझं. मला? मला नका सांगू तुम्ही. थांबा ऐका तुम्ही आहे ना मुद्द्यावर बोला. मी मुद्द्यावरच आहे. समराव माझा ऐका माझा मुद्दा एवढाच आहे. नशीब महत्वाचा आहे. नाही नशिबावर हो. चाललेली आहे दुनिया सगळी. नाही काही नशीब हे बघा, हम्म. कष्ट न करण्यासाठी ना हे शोधलेलं एक कारण आहे नशीब म्हणजे. असं मग हेलन केलर हम्म, हम्म. त्यांच्या डोळ्यापुढे अंधार होता ना, अंध होत्या त्या, हो, हो, हो. पण त्यांनी नशिबावर सोडून दिलं का? नाही, कष्ट करून त्यांनी ब्रेल लिपी शोधून काढली म्हणून इतर अंध माणसांसाठी ती ब्रेल लिपी वापरता आली. हो. त्यांना वाचता आलं, त्यांना एक प्रकारची दृष्टी मिळाली ना. मग आता दशरथचं काय आ? दशरथचं काय काय म्हणजे? दशरथचं काय म्हणलं? दशरथला काहीच नाही मध्ये. आ? दशरथला मध्ये आनंद नाही. भाव आहे आपला, आमचा एक गट आहे. अहो, ऐका आम्ही ना. दोघं येडी माणसं आहे. दशरथ आणि मी सगळी येडी करून टाकू मग. अहो, ऐका ना आधी, ऐका ना. ऐका आधी, ऐका. दुसरं कोण काय बोलतं ना, ऐकायची सवय ठेवा. काय माझा मुद्दा पूर्ण करू द्या. काय बोला की. दशरथ मांजींबद्दल बोलते मी. अच्छा ते होय. त्यांच्या पत्नीला वेळेवर उपचार मिळाले नाहीत म्हणून त्यांचा जीव गेला, पण म्हणून ते काय नशिबाला दोष देत बसले का? नाही ना. उलट इतर माणसाला उपचारासाठी तिष्ठत बसावं लागू नये, त्याचा जीव गमवावा लागू नये म्हणून त्यांनी स्वतः हातात छिन्नी हातोडी घेऊन अख्खा डोंगर फोडला, रस्ता तयार केला की नाही? हे कष्ट नाही आहेत? त्यांनी नशिबावर मात करून कष्टाने कर्तृत्व उभं केलंय, हे नाही दिसत का तुम्हाला? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कष्टाने लाखो करोडो लोकांचं नशीब पालटलं हो. नशीब आपल्या हातात नसतं, पण ते बदलणं नक्कीच आपल्या हातात असतं. नाईस नाईस. वा वा. श्यामजी, यावरून ना मला गालिबचा एक शेर आठवला. आहा इर्षाद. इर्षाद. हाथों की लकीरों पे मत जा गालिब, वा वा. हाथों की लकीरों पे मत जा गालिब, मुकद्दर उनके भी होते हैं जिनके हाथ नहीं होते. वा वा क्या बात है, क्या बात है. वा 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 चेतनाजी. आहे गालिबांचं आहे तेवढं. गालिबांचं असते तसं मस्त असते त्यांचं. आपल्याला आवडते गालिबांचं. आम्ही बसतोय की नाही, आम्ही गालिब शिवाय दुसरं काय नाही. अरे बापरे. गालिब गालिब त्यांचं कसं आहे, त्यांचं त्या दिवशी नशीबच होतं ज्या दिवशी सुचलं त्यांना येतं त्या दिवशी नशीब होतं त्यांचं. अहो खरं आहे तर बरोबर. आणि तुम्ही पण चांगलं बोला व्यवस्थित, म्हणजे मला आवडलंय. बरोबर बोलताय तुम्ही. ती कष्ट बिष्ट ती आहेतच, काय म्हणजे, कष्ट कष्ट- असतातच. करतोयच किंवा आपण बोलू दे. कष्ट कोणाला चुकले ते का? सगळीच करते ती. मी पण करतोयच की रोज. आता मला सांगा, एका भाकरीच्या तुकड्यासाठी रोज दिवस रात्र मरमर करते ती लोक. आता ते माळीनगाव, इरसालवाडी गाव, त्या गावातली लोक थकून भागून कष्ट करून रात्री झोपलेली होती. त्यांची काय चूक होती? एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं सगळं. त्यांची काय चूक होती? कष्ट करतच होती ना, पण नशिबानं घाला घातला. आता नशीब वाईट होतं ही बोलण्या वाचून आपल्या हातात काय राहिलं का दुसरं? खरंय खरंय तुमच्या रोहितजी, तुमचं खरंय. काही अंशी तुमचं खरंय, काही अंशी चेतनाजी तुमचं खरंय. मला तर असं वाटतं की कष्ट आणि नशीब ह्या आहेत ना एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे कष्ट ही बी आहे तर नशीब हा पाऊस आहे. बीज नसेल तर पाऊस पडून काय फायदा? आणि बी असेल आणि पाऊसच पडत नाहीये तर बी उगवायला खूप वेळ लागतो बुवा. मला तर असं वाटतं की बुवा यश आहे ना हे कष्ट आणि नशीब यांचा गुणाकार आहे. दोघांपैकी एक जरी शून्य असेल ना तर उत्तर शून्य येऊन जातं. वा 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 वा. पण आपल्या हातात काय हो? आपल्या हातात हे कष्ट करणं. नशीब आपलं आयुष्य घडवेल असं मानण्यापेक्षा आपण कष्ट करून आपलं नशीब घडवू असा आत्मविश्वास ठेवला ना तर यश मिळण्याचा चान्स जास्त असतो. वा 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 वा. आणि गीतेत काय म्हटलेलं आहे? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कष्ट करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका. असं आहे काय? हा. आजपासून तसं करू मग. हा. उलट करू. त्याला काय थोडंसं उलट करायचं, बाकी काय आहे तो. तसं करू, काय विषय नाही. क्या बात आहे. करू. तर ही जी आमची महाचर्चेची जी गाडी आहे जी गिनगिनात पळत होती तिला आम्ही कच्चकन ब्रेक मारतो बा. म्हणजे आमच्या चर्चेला इथेच पूर्णविराम देतो बा. तुम्ही दोघं इथे आले, गहिरा दांगडो केला, याबद्दल तुमचे गहिरे आभार. धन्यवाद धन्यवाद. नशीब वेळेत संपलं, नाही तर गाडी चुकली असती. अरे जावा की 1-2 करत.
करा की थोडे कष्ट बाप. नशिबाला कशाला दोष देताय हा, मग बरोबर आहे की चला. काय तुम्ही- चला जाऊ. कडक परफॉर्मन्स. कोंबडं आधी का अंड इतका अवघड प्रश्न होता आजचा, पण तुम्ही मस्त धांगडो केलात. मजा आली. येस सिद्धू. म्हणजे क्या बात आहे असंच म्हणेन. एकदा जोरदार टाळ्या विनायक पुरुषोत्तमसाठी झाल्या पाहिजे. Yes. कारण म्हणजे कमालीने दोन्ही म्हणजे छापा काटा या दोन्ही गोष्टी त्यांनी म्हणजे नाणं खणखणीत वाचतं, पण ते छापा काटा त्यांनी क्या पद्धतीने लिहिलंय. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित आणि चेतनासाठी. तुम्ही दोघांनी जी काही खणखणीत म्हणजे त्यात दुसरा शब्दच नाही. खूप साऱ्या शुभेच्छा दोघांनाही. वा वा, बहारदार. मला विशेष कौतुक करायचंय श्याम राजपूत यार भावा. वा अरे थँक्यू. कमाल. आणि तुमच्या सगळ्यांसाठी एवढंच म्हणेन की तुम्ही कष्टाने एवढं चांगलं स्किट सादर केलं ते बघण्याचं माझ्या नशिबात होतं. थँक्यू. वा सिद्धू. वा, वा, वा जय बाद. आणि कमाल खूप साऱ्या शुभेच्छा. लव यू. वा बहारदार. वा. सई. सुंदर परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की ज्वलंत विषयावर बोलणं ही ह्या मंचाची जबाबदारी हा मंच समजतो आणि ती जबाबदारी प्रत्येक वेळेला हा मंच पार पडतो याचा मला अत्यंत अभिमान आणि आनंद आहे. आणि आजही अशा बऱ्याच विषयांना आपण काही स्वरूपात टच केलं. येस आजची चर्चा खूप रंगली आणि खूप काळ लक्षात राहील. मजा आली. येस इंडीड.